क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतमधील आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेच्या आरोपामुळे विद्यमान प्रशासक महेश विर्ले आणि ग्रामसेवक संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। पंचायत समिती कर्जतच्या दप्तर तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे दोघांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस केली आहे। प्रशासकीय समिती सदस्य तथा तक्रारदार विजय हजारे यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत सन 2025 ते 2026 मधील सुमारे 2.15 कोटी रुपये आणि 2026 ते 2027 मधील 26.88 लाख रुपये खर्च करताना आर्थिक नियम व लेखी संहितेचे पालन न झाल्याचे नमूद करण्यात आले। तपासणीत ग्रामपंचायतीची रक्कम वेळेत बँकेत जमा न करणे, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हातात ठेवणे, विकास कामातील शासकीय कपातीची रक्कम शासनाकडे जमा न करणे, तसेच मासिक सभा, इतिवृत्त व इतर प्रशासकीय नोंदींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याची स्पष्ट झाले। दरम्यान महेश विर्ले हे पंचायत समिती सदस्य असतानाच कोल्हारे ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणूनही कार्यरत आहेत। त्यामुळे एका व्यक्तीकडे पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत प्रशासक अशी दुहेरी जबाबदारी कोणत्या नियमांतर्गत देण्यात आली, याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। या प्रकरणात महेश विर्ले आणि ग्रामसेवक संजय राठोड यांचा खुलासा अद्याप समोर आलेला नसून त्यांची बाजू समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे।